नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री गॅस योजना म्हणजे मुख्यमंत्री सिलेंडर गॅस योजना जाहीर केली। आता या योजनेसंदर्भात महत्त्वाच्या बाबी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नेमका कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री मोफत गॅस सिलेंडर योजना जी आहे ही योजना जाणून घेत असताना कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्या महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडरची नोंदणी झालेली पाहिजे। जर समजा तुमच्या कुटुंबामध्ये पुरुषाच्या नावाने जर गॅस असेल तर ती महिला किंवा ते कुटुंब या योजनेसाठी पात्र नसणार आहे। महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असणं आवश्यक आहे। आता महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन आहे, परंतु त्या घरामध्ये भरपूर गॅस कनेक्शन असतील, म्हणजे 4-5 किंवा मोठं कुटुंब असेल, 3-4 कुटुंब जर असेल, म्हणजे एक रेशन कार्ड असेल, वेगळे राहतात, म्हणजे घर त्यांचं वेगवेगळं आहे, परंतु सर्व 2-3 घरांचं मिळून एक रेशन कार्ड असेल तर त्या एका रेशन कार्डवरती एकच पात्र असणार आहे, एकच महिला पात्र असणार आहे। सर्वच महिला किंवा सर्वच घरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे सर्वात महत्त्वाचा विषय। त्यानंतर ज्या महिलांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत त्यांना गॅस मिळालेला आहे त्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही योजना कधीपासून सुरू होणार आहे। आता ही व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा काही दिवसामध्ये जर आपल्याला योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर काही लोक काय करतात, जे रेशन कार्ड असतात ते वेगळं करायचा प्रयत्न करतात, किंवा जर पुरुषाच्या नावाने सिलेंडर गॅस असेल तर त्या महिलेच्या नावाने पास किंवा ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतात। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महिलांना एक विनंती आहे की 1 जुलै 2024 नंतर जर तुम्ही रेशन कार्डमध्ये काही बदल केला, म्हणजे ट्रान्सफर केला, बदल म्हणजे काय तर तुम्ही विभक्त रेशन कार्ड केलात किंवा गॅस कनेक्शन ट्रान्सफर जर केलात कधी 1 जुलै 2024च्या नंतर, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचा पॉईंट, 1 जुलै 2024च्या अगोदर ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील, म्हणजेच कोण महिलेच्या नावाने सिलेंडर गॅस नोंदणीकृत असावं, त्यानंतर ती उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत, समजा आता एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो पॉईंट पूर्ण करून घेतो की योजना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जी लाभार्थी महिला असते ती त्याला पात्र असणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पात्र महिला होणार आहे ती सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन नाही आहे तर त्यांनी समजा आत्ता नवीन नोंदणी जर केली तर ती सुद्धा महिला या योजनेसाठी पात्र असणार नाही। सर्वात महत्त्वाचा विषय, हे खूप महत्त्वाचा विषय समजून घेण्याची गरज आहे, कारण योजना जेव्हा सुरू होते त्यावेळेस प्रत्येकजण डॉक्युमेंट्स बनवण्याचा प्रयत्न करतो, पण ही योजना मात्र वेगळी आहे। तुम्हाला नोंदणी आत्ता करता येणार नाही, तुम्ही गॅस कनेक्शन घेऊ शकताय, प्रॉब्लेम नाही आहे, पण या योजनेसाठी तुम्ही पात्र नसणार आहेत। अशा पद्धतीने कोणत्या महिला पात्र असणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।